नमस्कार सर्वांना. तर काही माणसं अशी असतात ना, ज्यांना विसरायचं जरी तुम्ही ठरवलं, विसरू शकत नाही, कारण त्यांनी तुमच्यावर इतकं प्रेम केलेलं असतं, तुमच्या वाईट काळात इतकी साथ दिलेली असते. अशीच एक माझी मैत्रीण जवळची, आम्ही त्यांच्या घरी चाललो होतो, तर तिथे लक्ष्मी वगैरे खाली होती आणि आम्ही वरती जेव्हा चढलो तेव्हा ही माझी मैत्रीण दरवाजातच, आम्ही इतकी घट्ट मिट्टी मारली आणि खूप चांगल्या, म्हणजे खूप चांगल्या, त्यांनी खूप माझ्या पडत्या काळात त्यांनी साथ दिली आणि मला म्हणजे स्ट्रॉंग बनवलं आणि सतत फोन वगैरे करून मला त्यांनी आधार दिला. आणखी म्हणजे अशा कितीतरी गोष्टींची मदत करून त्यांनी मला खूप छान हे केलं. आणि त्याच्यामध्ये 4 मैत्रिणी होतो BEdच्या, आणि त्या सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीने म्हणजे साथ दिलेली आहे. इथे स्वयंपाक चालला आहे, त्यांचं घर आहे, किचन, हॉल, मंदिर हे, बेडरूम आहे. आणि बाहेर आम्ही जेव्हा गॅलरीत गेलो, खूप छान व्ह्यू होता. रात्रीची वेळ असल्यामुळे तुम्हाला जास्त म्हणजे दाखवता येत नाही मला, तरीसुद्धा खूप छान होतं. इथे एक बंगला खूप सुंदर होता तो, आणि असा व्ह्यू आम्ही बघत होतो. आणि त्याच प्रकारे त्यांनी गॅलरीमध्ये छान अशी झाडे वगैरे लावले आहेत, छान तुळस, कोरफड, आणखी काही 1, 2, 3 कुंड्या त्यांनी लावलेल्या होत्या. इथे माझ्या पिल्लूचा लाड करायचा चालू आहे आणि आम्हाला मस्त त्यांनी चहा वगैरे केलेला आहे. आम्ही चहा पितोय आता. आणि मग मी म्हटल्याप्रमाणे माझ्या बाकीच्या 2 मैत्रिणींचा फोन आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे आला आणि आम्ही मस्त गप्पा मारत होतो. तमन्ना, शीतल, वैशाली मॅडम आणि स्वाती, म्हणजे मी, आमच्या चौघींची जोड. आणि खूप आम्ही गप्पा मारल्या, चौघी खूप दिवसांनी एकत्र गप्पा मारल्या आणि खूप मजा आली. आणि खूप जवळच्या मैत्रिणी आहोत आम्ही. आणि आता इथे भजी वगैरे तळायला चालल्या. आम्हाला काही माझी मैत्रीण सोडत नव्हती जेवण केल्याशिवाय, कारण खूप दिवसांनी भेट झालेली. तर इथे जेवण तयारही झालेलं आहे, त्यांनी तयार केलेलं होतं. इथे माझे मिस्टर जेवत आहेत, त्यांचा मुलगा आहे आणि तो पण जेवतोय. आणि इथं मस्त जेवण झालं. जेवणामध्ये काय होतं तर मस्त असा मसाले भात होता, त्याचप्रकारे कुरडया, पापड होतं, त्याचप्रकारे इथे पालक भजी होते, मस्त अशी भाजी डाळ होती आणि चपाती, श्रीखंड, असं मस्त जेवण झालं. आणि आम्ही दोघींनी गप्पा मारत मारत जेवलो आणि जुन्या आठवणी काढून मस्त त्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.